अगं तू स्वतःचा एवढा विचार करतेयस की इतरांना तुझ्याबद्दल काय वाटतंय हे तुझ्या लक्षातच येत नाहीये. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? या घरातली माणसं तुला जीव लावतात, माहितीये मला. अभि तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात, तेही मला. का थांबलीस? नाही, काही नाही. ते फक्त तुझ्यावर प्रेम करत नाही, तर तुझा भूतकाळ विसरून तुला भविष्य घडवण्याची संधी देतात. माहितीये मला. त्याबद्दलच तर विचार करायला वेळ घेतेय मी. तेच विचारतेय मी, एवढा वेळ का घेतेयस तू? आणि मुळात त्यांच्याच घरात राहून त्यांनाच ताटकळत ठेवतेयस हे तुझ्या लक्षातच येत नाहीये का? मीनाक्षी, माणसाने स्वार्थी असावं, पण तुझ्या एवढं नक्कीच नसावं. आधीच त्यांना होकार कळवायला तू वेळ लावलायस, आता रडण्यात वेळ घालवणार आहेस का? मग काय करू मी? अगं थोडा सकारात्मक विचार कर ना. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे? मीनाक्षी, अगं देव माणसं आहेत ही. मला हे सगळं मान्य आहे, पण आता अजून किती कारण देणार आहेस? आणि तुझ्याकडून ही होकारच आहे हे त्यांना माहित नसलं ना तरी मला माहिती आहे. आजचा शेवटचा दिवस आहे तुझ्याकडे. तू त्यांना आजच्या आज होकार कळवणार आहेस, नाहीतर आजच्या आज हे घर सोडून निघून जाणार आहेस. आजचा शेवटचा दिवस आहे तुझ्याकडे. तू त्यांना आजच्या आज होकार कळवणार आहेस, नाहीतर आजच्या आज हे घर सोडून निघून जाणार आहेस. खरंय, मला दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा काहीच अधिकार नाहीये. आणि हेही खरंय, मला अभि आवडतात. त्यांच्यासारखा साथीदार आणि असं कुटुंब शोधूनही सापडणार नाहीये मला. याबद्दल कोणाशी बोलू? नैना, तिला भेटून सांगते. मीनाक्षी, अगं किती चांगला निर्णय घेतलायस तू. तू होकार द्यायला तयार झालीस आणि मला खूप आनंद झालाय. अगं हेच तर मी तुला केव्हापासून सांगत होते, पण तुझी नकार घंटा कायमच होती. पण आता तू बघशील, एकदा अभिनशी तुझं लग्न झालं ना की सगळं काही ठीक होईल. मला पण असंच काहीच वाटतंय. पण आता पण बिन काहीही म्हणायचं नाही. तुला तुझ्या भूतकाळाची भीती वाटते असंच ना? पण आता तो भूतकाळ मनाच्या कोपऱ्यात घट्ट बंद करून टाक. त्याला कुलूप लाव आणि चावी फेकून दे समुद्रात, कायमची. पण तुला अचानक हा साक्षात्कार कसा काय झाला? अगं तुला भेटून गेल्यानंतर मी खूप विचार केला. म्हटलं मी अजून किती वेळ अशी पळत राहणार आहे? कुठेतरी थांबायलाच हवं ना. कदाचित माझ्या नशिबाचं वर्तुळ पूर्ण होण्याचं ठिकाण हेच असेल असं वाटायला लागलं, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. पण मग हा निर्णय आता अभिंना केव्हा सांगणार आहेस की त्याला आणखीन वेळ लावणार आहेस? त्याआधी मला त्यांना आणखीन एक गोष्ट सांगायची. काय? माझा भूतकाळ. काय? हो, मला अभिंना सगळं सांगायचंय. त्यांच्यापासून मी काहीच लपवणार नाही. मीनाक्षी, अगं तू काय वेडी आहेस का? मी विचार करूनच हा निर्णय घेतलाय. नैना, मला कुठलीच नाती फसवून उभी करायची नाहीयेत ग. त्यामुळे मी त्यांना सगळं काही सांगणार आहे, आणि मग जे काही ठरवायचंय घडायचंय ते त्यानंतर घडेल. त्यानंतर तेच होईल जे होऊ नये असं आपल्याला वाटतं. अगं अगं ते नकार देतील लग्नाला. तरीही मी त्यांना सगळं काही खरं खरं सांगणार आहे. त्यानंतर जे काही घडेल ते माझं नशीब असेल. नाही मीनाक्षी, मला हे काही नाही पटत आहे. अगं तूच मला सांगत होतीस ना की भूतकाळ विसरून जा. मी त्यांना सांगितलंच नाही तर मी कशी विसरीन? हो, मला माहितीये
मीच हे सगळं म्हणत होते, मला सगळं आठवतंय. पण हे बघ, मला आता निघायला हवं. अभिंना औषधं द्यायची आहेत मला. तुला भेटायचं म्हणून घाईघाईत आले होते. हा, येते मी. बाबा, तुम्ही इथे नव्हतात म्हणून आम्ही सगळेच तुम्हाला खूप मिस करत होतो. हो ना, तुम्ही नव्हतात तर आमच्या जीवाला घोर लागला होता. लता, तू पण ना उगाच टेन्शन घेतेस आणि फोन करून सारखं सारखं टेन्शन देत राहतेस लोकांना. अहो, आपल्या मुलाच्या जीवावर कोणीतरी उठलाय, त्याचा शोध घ्यायला तुम्ही त्याच्याच गावात गेलाय म्हटल्यावर काळजी नाही वाटणार? म्हणून या सगळ्यांच्या नकळत मी तुम्हाला फोन करत राहायचे. अगं, मी तिथे एकटा होतो का? शंकर आणि त्याची टीम होती ना माझ्या बरोबर. आता तर बाबाही आले. मला वाटतं हीच वेळ आहे सगळ्यांना खरं काय ते सांगण्याची. अगं मीनाक्षी, ये ना बेटा. तुम्ही कधी आलात? हे काय, आत्ताच अर्ध्या तासापूर्वी. त्या माणसाबद्दल काही कळलं का? आम्ही त्याचा माग काढण्याचा खूप प्रयत्न केला. नक्कीच तो कोणीतरी सुपारी किलर असणार. कारण अभि जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ना, तेव्हा त्याच हॉस्पिटलमध्ये एक पॉलिटिकल पर्सन आणि एक बिझनेसमन असे दोघंही ऍडमिट होते. त्यांच्यापैकी कोणाची तरी एकाची सुपारी त्यांनी घेतली होती आणि चुकून तो अभिच्या वॉर्डमध्ये घुसला. झाला तो सगळा प्रकार गैरसमजातून झालाय हे मात्र नक्की. बघू, तपास चालू आहे. जे झालं ते झालं, आता तो विषय नको काढायला. आता मलाही या विषयावर परत चर्चा नको आहे. आणि हो, मला मीनाक्षीला पण काही सांगायचं आहे. काय काय सांगायचंय? काही नाही ग बेटा. आपल्या अभिच्या बाबतीत जे काही घडलं ना, तेव्हा मी मनातून खूप हललो होतो आणि या सगळ्या गोष्टीचा तुझ्याशी काहीतरी संबंध असू शकतो असा मला संशय आला होता. आणि तसं मी लताला बोलूनही दाखवलं होतं. पण तुझ्यासारख्या निष्पाप मुलीबाबत मी तुझ्या मागं असं बोललो म्हणून खरंच खूप सॉरी. मी काय ठरवून आले होते आणि इथे काय घडते ते मला निष्पाप समजत असताना मी जर खरं काय ते सांगितलं तर काय वाटेल त्यांना? त्यापेक्षा मी अभिन्नाच सांगू का? सोहा, जा बघ अभिचं आवरलंय का. थांब सोहा, मी बघते. नाही म्हणजे त्यांची औषधं वगैरे द्यायची वेळ झाली आहे ना, आलेच मी. तुम्ही तुम्ही औषधं घेतलीत का? नाही, अजून आंघोळ व्हायची आहे. नाश्ता झाला की घेईन मग. बर, पण ह्या 2 गोळ्या आजपासून घ्यायच्या नाहीयेत, हे लक्षात आहे ना तुमच्या? हो मॅडम, तुम्ही सांगितलेलं सगळं काही लक्षात. आणि हो, थँक्स या 2 गोळ्यांपासून तरी माझी सुटका केल्याबद्दल. नाही मीनाक्षी, आता माघार नाही. जे काही बोलायचंय ते तू आत्ताच बोलणार आहेस.
काय झालं मीनाक्षी? तुम्ही अजूनही चक्क इथेच आहात? अजून काही बोलायचं आहे का? हो. हो मग बोला ना. अ, गोळ्यांबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं. या 2 गोळ्या घ्यायच्या नाहीयेत आजपासून. नक्की हेच बोलायचं होतं ना? हो. बघा, नीट विचार करून सांगा. तुम्ही आता जे सांगितलं त्यावर तुम्ही कन्व्हिन्स आहात ना? नाही ना. नाही म्हणजे हो. तुम्ही असे का बघताय? काय ना मीनाक्षी, म्हणजे असं म्हणतात, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय चाललंय ते आपल्याला कळतं. म्हणजे तुमच्या मनात नेमकं आता काय चाललंय ते मला कळतंय. म्हणजे तुमच्या डोळ्यात पाहून मी इतकं नक्की सांगू शकतो की तुम्हाला बोलायचंय काहीतरी वेगळंच, पण का कोणास ठाऊक तुम्ही दुसऱ्याच विषयावर बोलताय. नाही हो, मी असं का करेन? मी खोटं का बोलेन तुमच्याशी? पण तुम्ही खोटं बोलताय असं मी म्हटलेलोच नाहीये. खोटं बोलणं वेगळं आणि एखादी गोष्ट मनात आहे ती न सांगता वेगळंच काहीतरी बोलणं हे वेगळं. बरोबर बोलतो ना मी? तुम्ही ह्या 2 गोळ्या आजपासून घ्यायच्या नाहीयेत एवढं लक्षात ठेवा. हा, काय चाललंय हे सगळं? आणि सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? मला अभिनला सगळं काही सांगायचंय. जे काही घडलंय ते खरं खरं बोलायचंय. एकतर आधी धाडस होत नव्हतं आणि आता धाडस झालंय तर शब्द फुटत नाहीये. काय करू मी? काय करू? मला जे काही वाटतंय ते लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा एकच मार्ग आहे आता. काय ग मीनाक्षी, काय लिहितेस? काही नाही, सहजच. बरं ठीक आहे, चालू दे तुझं. मला ऑलरेडी लेट झाला, मी पळते. बाय. बाय.
अहो या घराचे मालक होते ते, बिचारे अकालीच गेले. हॅलो, पल्लू आहे का? कोण पल्लू? तेव्हा आता मी जे काही करते ते चूक आहे की बरोबर मला माहित नाही, पण पहिल्यांदाच डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. आता यापुढे माझ्या नशिबात जे काही घडेल, चांगलं वाईट काहीही असो, मी कोणत्याही परिणामांना सामोरी जायला तयार आहे. अरे वंस, आलात तुम्ही देवळात जाऊन? हो. पाणी घ्या. पाणी ठेव आणि आधी हा प्रसाद घे बघू. हो. तुम्ही आज देवळात जाणार मला लक्षातच नव्हतं वंस. तुम्ही गेल्यानंतर लक्षात आलं. का काही आणायचं होतं का? एक दोन गोष्टी आणायच्या होत्या. वहिनी अगं मग सांगायचं ना सकाळीच मला. तेच तर म्हणते, तुम्ही गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं ना. पण हरकत नाही, वनिता येईल, मी तिला फोन करून सांगते. सांग. बर, अभि उठला का? आंघोळीला गेलाय, येईल इतक्यात. आत्ता आंघोळीला गेलाय म्हणजे ह्याचा नाश्ता पण झालेला नसला. आता सकाळची औषधं घेणार कधी हा मुलगा? हे बघा, त्या विषयावर त्याच्याशी बोलून मी थकले. बरं तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. हो. हे लग्न तुला का नाही करायचंय? कारण माझं आधीच लग्न झालंय आणि माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. आज मला लाज वाटते. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. मी हात जोडते तुमच्या समोर, हवं तर पाया पडते. अरे देवा, खरंच जर असं काही घडलं तर? अभि आणि घरातल्यांनी तसंच रिॲक्ट केलं तर? नाही नाही, ह्या घडीला अभिनी ती चिठ्ठी वाचता कामा नये. त्यांना जे सांगायचे ते नंतर सांगता येईल, पण आधी त्या चिठ्ठीचा ताबा घ्यायला हवा.
वहिनी, चहा अगदी फक्कड झाला होता ग. सगळा शीण घालवला बघ माझा. चला, अभिची आंघोळ झाली असेल, त्याला प्रसाद देऊन येते. अरे देवा, आत्याबाई अभिंच्याच रूमकडे जात आहेत. ती चिठ्ठी त्यांनाच सापडली तर?